सर्वांचे सहर्ष स्वागत। देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर 1 साईनाथवाडी येथे निशुल्क भव्य दिव्य अंडर आर्म दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। सालाबादप्रमाणे देविदास चौगुले प्रतिष्ठान आयोजित यावर्षी एकूण 32 टीमने महिला पुरुष अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला। सुरुवातीपासून मोफत एंट्री चालत आलेली परंपरा 2 दिवस या क्रिकेट सामन्यातील विजेता स्पर्धक संघाला व खेळाडूंना आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी तसेच स्कूटी बाईक ठेवण्यात आले होते। गेले 2 दिवस अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक मान्यवर आजी नगरसेवक व तसेच मित्रपरिवार यांनी उपस्थिती दर्शवली। साहिल चौगुले यांनी अनेक मान्यवरांचे स्वागत केले। शेवटच्या फायनलमध्ये विजेता संघांना बाईक स्कूटी बक्षिसे वाटप करण्यात आली तसेच केक कापण्यात आला। अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेतील फलंदाज गोलंदाज अशा स्पर्धकांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी सुजित न्यायनिर्गुणे, माजी ज्येष्ठ नगरसेवक मनोज हळदणकर, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी नगरसेवक नवीन गवते, अतुल देशमुख, हरीश मांडवेकर, हिंदुस्थानी भाऊ ॲडव्होकेट रवींद्र पाटील, गगनदीप कोहली तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फार आम्हाला असं काय सांगू, एवढं खुश वाटतं आम्ही का चला पप्पाचं नाव आता कुठे राहत चालवतोय आणि या कमी वयात एवढा मोठा हे सर्व सांभाळणं छोटी विषय नाहीये। आणि हा जे प्रोग्राम हा करतोय, लोकांना जे एकत्र करतोय, या बाबतीत तर ते पप्पा करायचे तर हा पण करतोय। आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की यांनी पुढे वाढावा आणि कुठेही कमी पडावा नाही, जिथे कमी असेल तिथे आम्ही असेल, हीच आमची इच्छा आहे। साहिल लय पुढे जाणार, सगळं एकत्र घेऊन चालणार आणि प्रोग्राम छान घेतलाय तो। त्याच्या पुढे काय बोलू, जे पप्पाचे जे विचार होते हा पुढे चालवतोय आणि चालत राहणार। काही लोकांना काय असेल तर साहिल भाई मदत करणार लोकांना। थँक्यू व्हेरी मच। पहिल्यांदा तर थँक्यू देवा प्रतिष्ठानला की त्यांनी दरवर्षी काही ना काही ते युनिक करत असतात महिलांसाठी। मुलांसाठी तर खूप साऱ्या टुर्नामेंट मध्ये आम्ही बघतो पण की काहीतरी युनिक असतं। यावर्षी आम्हाला खरं तर माहित पण नव्हतं की असं काहीतरी असणार आहे। जेव्हा आम्ही आलो ग्राउंडवर तर जेव्हा अनाउन्समेंट झाली तर एक प्राऊड फील झालं की महिलांसाठी हे पण सुद्धा चालू होतंय। तर खरं तर पहिल्यांदा थँक्यू बोलेन देवा प्रतिष्ठानला, त्यांच्या टीमला, त्यांचं जे काही ऑर्गनाइज करतात ते लोक। खरंच आम्ही पूर्ण वर्षभर ह्याचीच वाट बघत असतो, कारण की इथला क्राऊड म्हणजे प्रेक्षक असतात ना, खरंच त्यांच्यामुळे अजून एक बोलतो ना, एक अजून स्फूर्ती मिळते की येस काहीतरी करायचं आपल्या टीमसाठी। प्रत्येक क्षणाला ते चेअर करतात तर खरंच खूप। आणि माझी युवा टीम, खरंच मी लकी आहे की मी अशा टीम बरोबर खेळते ज्याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला सपोर्ट करत असतो। संगीताताई आहेत, माझ्या श्वेताताई आहेत, गोलू आहे, सुप्रिया आहे, हर्षिता आहे, सुनीता आहे, रोशनी आहे, म्हणजे अजून बरेच सारे प्लेयर्स आहेत, प्रेरणा आहे, खूप सारे प्रत्येक वेळी सपोर्ट करतात, प्रत्येक वेळी। तर टीम कशी असावी, खरंच युवा भाग्यवान आहे मी युवा टीम मध्ये खेळते। आणि थँक्यू सो मच सगळ्यांना की ज्यांनी एवढाच म्हणजे माझ्याबरोबर खूप जणांनी प्रे केलेलं की हे असं काहीतरी घडावं आणि ते घडलं। आणि खरं तर थँक्यू बोलेन देवांना की त्या आजपर्यंत सपोर्ट करतात। आणि फॅमिली, येस फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय काहीच नाही। आणि माझे बरेचसे असे फ्रेंड्स आहेत ते पण सपोर्ट करतात, तर थँक्यू सगळ्यांना। आणि पुन्हा एकदा थँक्यू देवा प्रतिष्ठान। एवढं काय बोलू, शब्दच नाही की एवढं मोठं आणि जे लक्षात राहणारं त्यांनी आज जे सिरीजसाठी ठेवलेलं आहे प्राइज, ते मला मिळते हे मला बिलीव्हच होत नाही। तर थँक्यू सो मच। वर्ष देविदास चौगुले प्रतिष्ठान ही
हे सामना आम्ही आयोजित करतो कुठलेही एंट्री फी न स्वीकारता. इथं टोटल 32 टीमांचे संघ इथं काल आले आणि आज आले. आज आमची फायनल टीम असतील. कुठली एंट्री फी न स्वीकारता मॅन ऑफ द मॅचला आम्ही बाईक ठेवली, विमन ऑफ द मॅचला आम्ही स्कूटी ठेवली आहे. आणि थोड्याच वेळात आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं इथं आगमन होणार आहे. आमचे लाडके खासदार नरेशजी म्हस्के साहेब हे सुद्धा इथं येणार आहेत या मॅचची दखल घ्यायला. तर खूप असा चांगला वातावरण झाले. माझ्या वडिलांचे प्रिय मित्र हरीशजी मांडवेकर, सुजितजी नायरे, अतुलजी देशमुख, संजूजी वाडे, रवींद्र पाटील, गगनदीप कोहली, मनोज हल्लंकर, आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, बंडू केनी या सर्वांनी या मॅचला उपस्थिती दर्शून त्यांचं प्रेम माझ्यावर दाखवलं आणि वेळोवेळी ते दाखवत असतात. हीच आमच्या संकल्पना एवढीच आहे की सगळ्या युवकांना आम्हाला एक करायचं आहे. जिथे युवकांना कमीत ते देवदास चौगुले प्रतिष्ठान तिथे आम्ही. सर, महिलांनी विश्वचषक जिंकल्यानंतर आता अनेक महिलांचे क्रिकेट संघ देखील येत आहेत आणि असाच एक क्रिकेट संघ तुमच्या याच्यामध्ये देखील आलेला आहे, सहभागी झालेला आहे क्रिकेटसाठी. काय सांगा? महिलांनी तर विश्वसंघ या वर्षी जिंकलाय, पण आम्ही गेले 7 ते 8 वर्ष महिलांना इथं संधी देतो. म्हणजे इथं लोकलचे पण येतात आणि मुंबईवरून पण येतात. आम्ही गेले बरेच वर्ष महिलांना संधी देत आलो. आज की लडकियां मर्दों से कम